साहेब, महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे। महाराष्ट्रामध्ये 14 ऑक्टोबर 2024 ला एक शासनादेश काढला जातो। त्यानंतर 3 अधिवेशनं होतात आणि निधीची तरतूद होत नाही आणि ती निधीची तरतूद फक्त आणि फक्त तुमच्याच शब्दामुळे होणार आहे याची आम्हाला खात्री आहे। साहेब, आमच्या या सर्व बांधवांना आपण संबोधित करावं एवढीच विनंती करतो। सरकारी मित्रांनो, गेले काही दिवसापासून न्याय मागणीच्यासाठी दुसऱ्यांना तुम्हाला संघर्ष करण्याची आज वेळ आलेली आहे। शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्राच्या प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। त्यांना सन्मानाने जगण्याची भूमिका ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि ती घेतल्याच्या नंतर समाजाची सेवेची जबाबदारी आहे। शिक्षकाच्या माध्यमातून ज्ञानदानाची असेल, शासकीय ऑफिसमध्ये काम करणारा चतुर्थ किंवा तृतीय श्रेणीचा कर्मचारी असेल, त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेचं काम असेल, जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे। आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळेस राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये मग ते शैक्षणिक क्षेत्र असो, प्रशासकीय क्षेत्र असो, तिथे जर असतो त्याला सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायलाच हवी। आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला। तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा 1980-81च्या साली असंच कर्मचाऱ्यांनी, शिक्षक आणि शिक्षकेतरांनी महाराष्ट्रात एक आंदोलन केलं।